हे जे पॉयझन आहे याचं नाव आहे रायसिन, RICIN. आणि असं म्हटलं जातं की याचं रॉ मटेरियल म्हणजे एरंडाचं तेल. बी. त्यापासनं ऑर्गॅनिक प्रिपरेशन्सनी हे पॉयझन तयार करता येतं. हम्म. आणि हे पॉयझन ऍडमिनिस्टर कसं करायचं याबद्दल थोडेसे मतभेद आहेत की याचं इंजेक्शन करायला लागतं का पाण्यात टाकूनही याचा उपयोग होतो, हे अजून एस्टॅब्लिश व्हायचं आहे. परंतु हा एक डॉक्टर जरी चीनहून शिकून आलेला असला तरी आपल्याला खरी गोष्ट जी जाणवायला पाहिजे की हे 3 डॉक्टर जे आज पकडलेत ना दिल्लीमध्ये, एक तर मेला तो ड्रायव्हिंग करत होता तो, हे तिन्ही फरीदाबादच्या अल फलाह नावाच्या एका युनिव्हर्सिटीतनं डॉक्टर झालेले आहेत. अगदी ती जी शाहिना शाहिद नावाची डॉक्टर बहीण आहे ती सुद्धा त्या अल फलाह मधनं जॉईन झाले, ग्रॅज्युएट झालेली आहे. ही युनिव्हर्सिटी ही 2014 साली एस्टॅब्लिश झाली आहे आणि त्या युनिव्हर्सिटीवरती कुठल्या प्रकारचा कंट्रोल आहे याच्याबद्दल खूप संशय आहेत. ओके. त्या युनिव्हर्सिटीच्या लॅबोरेटरीमध्ये RDX बनवण्याचे प्रयत्न चालले होते, अशाही बातम्या आता बाहेर येत चालल्या आहेत. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे त्या युनिव्हर्सिटीला टाळं लावणं आणि त्याचा पूर्ण तपास करणं हे अतिशय आवश्यक आहे. दुसरा तुमचा मगाशी एक प्रश्न होता 2900 किलो स्फोटकं वगैरे. मला वाटतं थोडीशी गफलत अशी झाली आहे, अर्थात इथे जे सिनियर म्हणजे कर्नल आणि पोलिसातले जे वर्गीय सर आहेत ते आता खुलासा करतीलच. पण अमोनियम नायट्रेट हे केमिकल हे फर्टिलायझर मध्ये वापरलं जातं. अमोनियम नायट्रेट बाहेरनं आणावं लागत नाही, आपल्या इथे हवं तेवढं मिळतं. फक्त त्याचा साठा करण्यावरती निर्बंध आहेत. आणि अमोनियम नायट्रेटचा बॉम्ब जेव्हा केला जातो तेव्हा क्रूड पद्धतीचा तो बॉम्ब असतो. आजकाल कोणीही त्याचा बॉम्बचा म्हणून वापर करत नाही. आता हा स्फोट का झाला तर त्या अमोनियम नायट्रेटचं थोडंसं मटेरियल या माणसाच्या गाडीत होतं आणि जेव्हा 4 तासापूर्वी त्याच्या मित्रांवरती रेड पडली तेव्हा तो घाबरलेला होता. 3 तास तो गाडी लाल किल्ल्याच्या इथे पार्क करून उभा होता अशी बातमी आहे. त्या 3 तासात त्याच्या डोक्यात बहुतेक असं फिरत असेल की मी पण पकडला जाईन तर काहीतरी माझ्याकडनं घडावं आणि म्हणून त्यांनी हा स्फोट केला असावा असं बऱ्याच ठिकाणी बोललं जात आहे की अंडर प्रेशर स्नॅप आणि त्यांनी हा स्फोट केला. ही थिअरी आहे. अर्थात आता त्याच्या मनात काय चाललंय तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. पण ते इथे दुसरा एक आत्ता प्रश्न आमच्या विद्वान मित्रांनी उपस्थित केला की ही इंटेलिजन्स फेल्युअर आहे. मी उलट म्हणेन हा इंटेलिजन्स सक्सेस आहे. कारण बर्गे सरांनी फार चांगलं सांगितलं होतं हे 2900 जे पकडले गेले हा इंटेलिजन्स सक्सेस आहे. या छोट्याशा ह्यानी हा स्फोट झाला. हे 2900 एका ठिकाणी एकदम लावताच येणार नाहीत. त्यांची योजना अशी असणार की हे 2900 अनेक शहरांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. कारण ते नुसते फर्टिलायझरचं अमोनियम नायट्रेट नव्हतं, त्याच्याबरोबर डिटोनेटर्स पण होते.